नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर ऍडमिशन प्रोसेस मधला महत्वाचा टप्पा म्हणजे LLB 3 इयर कॅप राऊंड 3 साठी कॉलेज ऑप्शन भरायला सुरुवात झालेली आहे. या अगोदर कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 सक्सेसफुली कंप्लीट झालेल्या आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे भेटलेलं आहे. तरी देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं कॉलेज नाही भेटल्यामुळे त्यांनी आणखीन ऍडमिशन घेतलेलं नाहीये. तर आता थर्ड कॅप राऊंड मध्ये तुम्हाला जर ऍडमिशन हवं असेल तर ऑप्शन फॉर्म भरणं सर्वांना कंपल्सरी आहे. फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंडचे ऑप्शन हे या ठिकाणी चालणार नाही. थर्ड कॅप राऊंड साठी स्वतंत्र सेपरेट आणि नवीन कॉलेज ऑप्शन तुम्हाला भरणं गरजेचं आहे. तुम्हाला जर फर्स्ट सेकंड कॅप राऊंडचे ऑप्शन ऍज इट इज ठेवायचे असतील तरी देखील तुम्ही ते ठेवू शकता, परंतु परत एकदा नव्यानं ते त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. हे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे याविषयीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये मी देणार आहे. तर आज 27 ऑगस्ट 2025 हा ऑप्शन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक असून यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार नाहीये. मग आता हे कॉलेज ऑप्शन भरल्यानंतर पुढे काय होणार आहे, लगेच कॉलेज अलॉटमेंट होणार आहे का, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, कॉलेज ऑप्शन भरल्यानंतर लगेच आपल्याला कॉलेज अलॉटमेंट हे होणार नाहीये. जशी फर्स्ट कॅप राऊंडची प्रोसेस होती तशीच ही परत लेंदी प्रोसेस आहे. तुम्ही इथं पाहत असाल 24/8/2025 ते 27/8/2025 कॉलेज ऑप्शन फिलिंग अँड फॉर्म एडिटिंग यासाठी हा वेळ होता, जो आज संपणार आहे. मग काय होईल तर 30 तारखेला अल्फाबेटिक मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल आणि त्या लिस्टमध्ये जर कोणी नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा तुमचा फॉर्म तुम्ही एडिट केला असेल, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, तुमचं एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं असेल तर ते परत एकदा रिअपलोड करण्याची, तुमच्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला 1/9/2025 ते 3/9/2025 या वेळेमध्ये भेटणार आहे. तर तुम्हाला 30 तारखेला काय करायचं की अल्फाबेटिक लिस्ट मध्ये आपलं नाव आहे का, असेल तर ठीक आहे, सर्व माहिती चेक करायची आहे बरोबर आहे का. जर त्याच्यामध्ये नाव नसेल तर सीईटी सेलला मेल टाकायचा आहे किंवा लॉग इन मधून तिकीट हे रेज करायचं आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो, पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट. मग जे विद्यार्थी या ठिकाणी त्या ग्रॅव्हियन्स राऊंड मध्ये 1/9/2025 ते 3/9/2025 जे काही त्यांचे चेंजेस करतील ते चेंजेस होऊन फायनल मेरिट लिस्ट ही 7/9/2025 रोजी पब्लिश होणार आहे. आणि या लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर तुमचा नंबर हा थर्ड कॅप राऊंडच्या कॉलेज अलॉटमेंट मध्ये होणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांच्या क्वालिफिकेशन मध्ये काही चुका असतील तर अशा विद्यार्थ्यांचा विचार या थर्ड कॅप राऊंड मध्ये होणार नाही. त्यांची सेपरेट लिस्ट लावली जाईल, ती म्हणजे नॉट कन्सिडर्ड इन फायनल मेरिट लिस्ट. आणि अशा विद्यार्थ्यांना मग थर्ड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होता येणार नाही. त्यामुळे आताच तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट बरोबर आहे का, तुम्ही सर्व इयरचे मार्कशीट जोडलेत का, हे सर्व व्यवस्थित बघा. मार्कशीट वरचे मार्क आणि कन्वर्जन सर्टिफिकेट वरचे मार्क जर चुकले तर 100% तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतो. चुकून या ठिकाणी व्हेरीफाय जरी जरा ऑनलाईन, तर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जाता तेव्हा कॉलेजवाले तुम्हाला ऍडमिशन देत नाहीत, तुमचं ऍडमिशन रिजेक्ट होतं. मग हे कन्वर्जन सर्टिफिकेट काय असतं, कसं बनवायचं याचा देखील व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये भेटून जाईल, ते एकदा पाहून घ्या. आणि मग येणार आहे ते अलोकेशन राऊंड थर्ड 9/9/2025 सायंकाळी 5 वाजता. थर्ड कॅप राऊंड मध्ये जे काही कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे किंवा नाही हे आपल्याला समजणार आहे 9/9/2025. पण त्याच्या अगोदर हे अल्फाबेटिक लिस्ट, ग्रॅव्हियन्स राऊंड आणि फायनल मेरिट लिस्ट इतकी प्रोसिजर आहे. आणि 9 तारखेला म्हणजेच 9 सप्टेंबर 2025 रोजी आपल्याला थर्ड कॅप राऊंडचा अलॉटमेंट दिसेल. आणि लगेच 10 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. ते कशा प्रकारे डाउनलोड करतात, फ्रीज करायचं असेल तर फी कशी भरतात याचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची देखील लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. तशा प्रकारे तुम्हाला 1000 रुपये फी भरून तुमचं सीट एक्सेप्ट करायचंय, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे आणि सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचंय.
कागदपत्र कोणती लागतात ते देखील आत्ताच अरेंज करून ठेवा. त्याचा देखील व्हिडिओ चॅनलला आहे, तो देखील तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर अशा प्रकारे थर्ड कॅप राउंड मध्ये कॉलेज ऑप्शन भरल्यानंतर या पुढच्या प्रोसेस आहेत. मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.